दहिवडी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळाची म्हाडा वसाहत आहे. म्हाडाने 100 फ्लॅटचे वितरण केले असून त्या ठिकाणी राहणारे नागरिक सर्व सुशिक्षित असल्याने 100% कर वसुली होत असते. शहराच्या वसुलीच्या तुलनेत म्हाडा वसाहत जास्त प्रमाणात कर वसूल करत असते, परंतु नगरपंचायतीच्या वतीने त्या ठिकाणी एका रुपयाचीही सुविधा दिली जात नाही. त्यामुळे नागरिकांनी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगर अभियंता यांना वेळोवेळी नळ कनेक्शन, स्ट्रीट लाईट, गटर व सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी करूनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केल्याने नाईलाजाने सातारा न्यूजचे पत्रकार धीरेनकुमार भोसले यांनी दहिवडी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण केले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाची जवळपास 50 कोटी रुपयांची जलजीवन मिशन अमृत 2.0 पाणी योजना मंजूर झाली. जयकुमार गोरे मंत्री असूनही मतदारसंघात आल्यानंतर त्या योजनेचा आढावा घेत असतात. परंतु नगरपंचायत प्रशासनाकडून त्या योजनेकडे व नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत उपोषणकर्ते धीरेनकुमार भोसले यांनी व्यक्त केले आहे. रस्ता किती दिवसात पाहिजे मला सांगा. तुमची मागणी काय? मला रस्ता आज तारीख आहे 15 तारखेला मला रस्ता चालू करा. काम चालू काय? हे करायली. हे सांगायला दोन तीन दिवस घ्या, पण ती काम 20 करा 20 पर्यंत. आता पावसामुळे थोडंसं 20 तारखेला काम चालू करतो. पाऊस आता उजडला की तिथं लाईटीचा विषय तुमचा निघून गेला. पहिला प्रश्न मेन विषय पाण्याचा आणि पाणी दोन दिवसात महत्वाचा असा आहे की दहिवडीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे म्हाडा कॉलनी आहे, जे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास महामंडळानं 100 प्लॉटिंगचं अलॉटमेंट केलेलं आहे. बऱ्याच दिवसापासून म्हणजे 2000 सालच्या अगोदर 1900च्या दरम्यान ते म्हाडाचं अलॉटमेंट झालेलं आहे. आणि त्या कॉलनीला पहिल्यापासून रस्त्याचा एक प्रश्न होता, गटराचा प्रश्न होता, स्ट्रीट लाईटचा प्रश्न होता. अख्ख्या प्रभागात 1 रुपयाचंही काम आजपर्यंत नगरपंचायतीच्या माध्यमातून झालेलं दिसत नाही. या उलट जे आता ड्रेनेजचं काम चालू झालं, आम्ही स्वतः 3,500-4 हजार रुपये प्रत्येक घरातून काढून ते ड्रेनेजचं काम केलं. पाईपलाईनचं काम त्यातनं आम्ही सिमेंटच्या पाईपी खर्चातून आणून ते काम केलेलं आहे. नगरपंचायतीकडे वारंवार आम्ही पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केलेत, नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकाऱ्यांना ह्या गोष्टी आम्ही वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी आजपर्यंत चालढकल करण्याचा प्रयत्न केला आणि जाणून बुजून टाळ होती असं आम्हाला ज्यावेळेसपासून कळालं. आम्ही 1 महिन्यापूर्वी, आता एक महत्वाचा आता आम्ही उपोषणाला बसलेलं त्या मुद्द्याचा विषय की आम्हाला जलजीवन मिशनचं एकही कनेक्शन दिलेलं नाही आजपर्यंत. परत आमचा जो जलजीवनच्या ज्या एस्टिमेटमध्ये 120 किलोमीटरचा रस्ता आहे, त्यातनं आमची मागणी होती फक्त आम्हाला 150 मीटर रस्ता द्यावा, म्हणजे एक 350-400 फुटाचा रस्त्याचा विषय होता. त्यासाठी आम्ही जवळजवळ 1 महिन्यापूर्वी एक पत्र दिलंय. मी त्याच्या अगोदर एक पत्र व्यवहार केलाय आणि 7 दिवसापूर्वी 1 तारखेला आम्ही पत्र दिलं की उपोषण करणार आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की उपोषण करण्याची वेळ आम्ही येऊन देणार नाही, आम्ही तुम्हाला रस्ता जलजीवनचं मिशनचं कनेक्शन देऊ, रस्ते पण देऊ. परंतु आज 7 तारीख आली आणि त्यांनी आम्हाला फक्त 6 तारखेला 5 तारखेला JCB आणला तिथं परवा आणि फक्त खोदकाम करायचं काम सुरुवात केली. आता ते काम कारण सांगतायत. आम्हाला रात्री फोन आला की तुम्ही उपोषण करू नका. आम्ही काल 6 वाजता फोन आला की उपोषण करू नका, आम्ही तिथं मार्ग काढून देऊ तुम्हाला आणि तुमच्या नळाला पाणी येईल, आम्ही टेस्टिंग घेऊ. परंतु परत रात्री 11 वाजता आम्ही फोन केला तर म्हणले आज काय केलं नाही, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत तुमच्या उपोषणाच्या अगोदर आम्ही ते पाणी सुरू करून टेस्टिंग तुम्हाला तुमच्या नळाला पाणी येईल. पण अजूनही त्यांनी एक खडा इकडचा तिकडे टाकला नाही, फक्त हे झुलवायचं काम चालू आहे जनतेला. मग आमची मागणी काय नाही की बाबा आम्हाला राजकारणासाठी नाही, कुठल्या गोष्टीसाठी, आमच्या प्रभागातल्या किंवा आमच्या 100 घराला एकही रुपयाचं काम केलेलं नाही. आमचं काम करा, वारंवार मागणी करून जर होत नसेल तर त्यासाठी शेवटी आम्ही सांगितलेलं की नाईलाज असतो, आम्हाला उपोषणाला बसावं लागेल. त्यांनी ती चेष्टेवरच घेतलं एवढ्या दिवस आम्हाला, त्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसतो. दुर्लक्ष करण्याचं कारण काय असेल? विकास काम करत नाही. एक विषय असा आहे की 6 नंबर प्रभाग एक आकस ठेवण्याचा प्रयत्न करतोय 6 नंबर प्रभागावर. 6 नंबर प्रभागातून वैयक्तिक हेवे दावे असतील काय आपल्याला त्यांच्याबद्दल माहित नाही, पण 6 नंबर प्रभागातला जो म्हाडा कॉलनी आहे त्या सगळ्या म्हाडा कॉलनीतल्या नागरिक सगळे सुशिक्षित आहेत. तुम्ही इतर प्रभागाची जरी आकडेवारी काढली टॅक्सची काय कराची, आणि आमच्या इथे सगळे सुशिक्षित लोक आहेत, त्या आकडेवारी काढली तर रेशो काढला तर 100% सगळ्यांच्या जे कराची आहे ती वेळच्या वेळी भरलेली आहेत. तरी पण हे होतंय. मग अख्खच आमच्या 6 नंबर प्रभागाकडेच काय हे कळणं. आम्ही नगराध्यक्षांना सांगतोय की तुम्ही अख्ख्या
गावाचे लोकप्रतिनिधी आहे, काय 4 प्रभागाचे किंवा तुमच्या वैयक्तिक प्रभागाचे लोकप्रतिनिधी आहे. आणि आम्ही काय वैयक्तिक मागणी केली नाही, सगळ्यांनी मागणी केलेली आहे. आणि जे जल जीवन मिशनच्या ह्यातलं काय मंजुरी घ्यायची आवश्यकता नाही, ठराव घ्यायची आवश्यकता नाही, की ती मागणी जल जीवनच्या ज्या एस्टिमेट मध्ये आहे 120 किलोमीटर रस्ता, तोच आम्ही रस्ता मागितलेला. आणि जे मंजूर काम आहे त्यातलंच मागितलंय. जयकुमार गोरेंनी ज्यावेळेस सागरपोळ नगराध्यक्ष होते त्यावेळेस 49 कोटी रुपयाच्या पाणी योजनेला मंजुरी घेतली. त्यांचा वारंवार पाठपुरावा आहे यासाठी, त्यांनी स्वतः लक्ष घालतात. पण नगरपंचायतचं जे प्रशासन आहे किंवा नगराध्यक्ष आहे त्याकडं सगळा कानाडोळा करायचा प्रयत्न करतात. ते मंत्री असून सुद्धा वेळोवेळी मतदारसंघात आल्यावर जल जीवन मिशनच्या कामाची पाहणी आहे, परत मुख्याधिकाऱ्यांना बोलवून वेळोवेळी फॉलोअप घेत आहेत. परंतु आता जयकुमार गोरेंना जॅकवेल दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु जॅकवेल दाखवून त्यांनी स्वतःची पाठ थुपटून घेतली. परंतु गावातल्या ज्या कनेक्शन मिळाले नाहीत ती त्यांना अजूनही मंत्री महोदयांना कुठलीही त्यांनी कल्पना दिलेली नाही. आणि ऐन उन्हाळ्यात त्यांनी पाणी पोहोचवायला पाहिजे होतं, पाणी पोहोचवलेलं नाही. आमची मागणी अशी आहे की ग्रामविकास मंत्री, राज्याचं मंत्रीपद तुमच्या तालुक्यात आहे, मंत्री महोदय पाठपुरावा करून स्कीम आणतायत, परंतु नगरपंचायत प्रशासन नगराध्यक्ष कुठेतरी कमी पडतात असं आमचं मत आहे. या सगळ्या गोष्टी आता तुम्ही आमरण उपोषण जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत करणार असं सांगितले. हा. तुम्हाला कोण भेटायला आलेलं का? सकाळी मुख्याधिकारी आले भेटायला, पण मुख्याधिकारी म्हटले की तुम्हाला करतो हा साहेब एक विषय आत्ताचा नाही, जवळजवळ 2 महिन्यापासून ते करतोच म्हणतायत. बघू करू ह्याला काही अर्थ नाही, कधी करणार आहे. आणि असं काय नाही की त्याला मंजुरी घ्यायची आहे, मंजूर स्कीम आहे, सगळं पाहिजे तिथं. जिथं मागणी आहे तिथं तुम्ही रुपया देत नाही, जिथं मागणी नाही तिथं रस्ता देताय. म्हणजे हे कुठला न्याय आहे ते सांगा ना तुम्हाला. हे आकस का ठेवला जात असेल? एक आकस सांगू शकत नाही आपण, पण त्या प्रभागाकडे जाणून दुर्लक्ष केलं जाते. तर तुमचा हा विषय मंत्री महोदयांच्या तुम्ही समोर नेला होता का? मंत्री महोदयांनी दरवेळेस सूचना दिलेल्या आहेत त्यांना की तुम्ही कामं करून घ्या. वेळोवेळी यांच्या बैठका होत आहेत, मुख्याधिकाऱ्यांना बोलवून घेत आहेत मंत्री महोदय, परंतु बैठकीत सांगितलं जाते की कनेक्शन द्या लोकांना, त्यांच्या नळाला पाणी येऊ द्या. परंतु नळाला पाणी न येता आम्ही मागणी केल्यापासून त्यांनी एवढंच कारण सांगितलं की जॅकवेल, मंत्री महोदयांना जॅकवेल दाखवायचे आणि तिकडे सगळी यंत्रणा कार्यान्वित आहे. म्हणजे तुम्ही कार्यान्वित फक्त त्यांना दाखवायसाठी शो केलाय का, हा महत्वाचा विषय आहे. पण मंत्री महोदयांनी आतापर्यंत इथं 3 टर्म, आता ही 4थी टर्म आहे त्यांची आमदारकीची, मग त्यांच्या लक्षात हा प्रश्न यायलाच पाहिजे ना. यायला पाहिजे. आता हे त्यांच्यापर्यंत पोहोचून देत नाहीत किंवा स्वतःच जे पितळ उघडं पडेल म्हणून दाखवून देत नसतील, हा विषय महत्वाचा आहे. आम्ही अनेक वेळा सीओन पशी दाखवलाय, सीओन सांगितलाय, परत मुख्याधिकाऱ्यांना सांगितलंय, नगर अभियंत्यांना सांगितलंय. प्रत्येक जण एकमेकांवर टोलवाटोली करतोय असं दाखवतंय आम्हाला. तर आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही आता बघितलं काम तर तिथं आम्हाला गटर पण दिलेलं नाही, कुठली स्कीम नाही, गटर नाही कुठली, तिथं स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही. काही लोक नमस्कार, माझं नाव अमृतेश डगे, प्रभाग क्रमांक 17 आम्ही रहिवासी आहे. वार्ड क्रमांक 17 आम्ही रहिवासी असून तिथे गेले 10 वर्ष झाले रस्त्याचं पूर्ण आमची चिखल्यातून येणे जाणे परिस्थिती आहे. आणि जलजीवन पाईपलाईन ही आमच्या पाईपलाईन करण्यासाठी आता त्यांनी प्रयत्न केला, पण काही शेतकऱ्यांनी किंवा इतरांनी त्याला आडकाठी करून हे सगळं मध्यातूनच मिशन थांबवले आहे. ह्या गोष्टीची सीओ साहेबांनी दखल घेऊन मी वरिष्ठांना DYSP साहेबांना भेटून ह्या प्रश्नाचे सर्व गोष्टींचं त्यांना सोल्युशन दिलेलं आहे. परत ते त्यांच्यावर कोणती कारवाई त्यांनी पुढची केलेली नाही. आता सध्या अशी परिस्थिती आहे की तिथं जाण्या येण्यासाठी आम्हाला खूप अडचण आहे. लाईव्ह व्हिडिओ जर आता घेतले तर आम्ही चालत घरी आमचं जाऊ शकत नाही, इतकं खराब आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर वरिष्ठांनी, मुख्य अधिकाऱ्यांनी किंवा नगराध्यक्षांनी, सीओ साहेबांनी ह्याच्यावर लक्ष देऊन आमचा हा प्रश्न सोडावा अशी आमची अपेक्षा आहे. ओके, नमस्कार, मी राजू मुळीक, स्वाभिमानी शेतकरी संघटना मान तालुका अध्यक्ष. आज देवड येथे नगरपंचायत या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार धीरेन कुमार भोसले काही त्यांच्या प्रभागातले विषय घेऊन बसलेत. तर आमचं एवढंच सांगणं आहे की शिवसाहेबांनी, नगराध्यक्ष साहेबांनी, प्रशासनाने नगरपंचायतीच्या याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, अन्यथा हे आंदोलन तीव्र पद्धतीने आम्ही छेडू, एवढं त्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यांच्या प्रभागातला विषय किरकोळ विषय आहेत. तुम्ही वाड्या वस्त्यांवर अगदी चांगल्या पद्धतीनं रोड वगैरे झालेले आहेत, पण आपल्या स्थानिक गावामध्ये पण माडा यांची कॉलनी आहे, त्यामध्ये काम केलं पाहिजे. बलाचे विषय असतील, रोडचे विषय असतील, गटराचे विषय असतील, असे अनेक छोटे मोठे विषय आहेत.
तर त्यांचे लवकरात लवकर नगरपंचायत प्रशासनाने हाती घेऊन लवकरात लवकर पूर्ण करावे. आणि दुसरा विषय असा की आजूबाजूला आता जे जवळजवळ 50 लाखाचं आपल्याला एवढे पाईपलाईनचं काम जे आहे ते काम पूर्णत्वावर आलेलं आहे, पण पूर्ण झालेलं नाही. पण लवकरात लवकर ह्यांनी पूर्ण करावे आणि गावातील लोकांना, शेतकऱ्यांना, वाड्या वस्त्यावरील सर्वांनाच त्याचे पाण्याचा लाभ मिळावा हे लवकरात लवकर ह्यांनी नगरपंचायतीने बघितलं पाहिजे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस